रंग माझा वेगळा या मालिकेच्या 6 ऑगस्टच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. दीपा आणि शिंदे वकील हे हॉस्पिटलमध्ये DNA टेस्ट करण्याकरिता येतात. येथील डॉक्टर त्यांना सांगतात, DNA टेस्ट करण्यासाठी तुम्हाला एक फॉर्म सबमिट करावे लागेल आणि त्यावर दीपा ही होकार देते. तितक्यात तेथे आयशा आणि कार्तिक देखील येतात. दोघे जण शिंदे वकिलांना एक नोटीस देतात. दीपा ही कार्तिकला विचारते की दीपिका कुठे आहे. तो म्हणतो, तू ही नोटीस वाच, तुला सगळं काही समजेल. त्यानंतर दीपा आणि शिंदे वकील हे दोघे पण ते नोटीस पाहतात. तर त्यामध्ये त्यांनी सांगितलेले दीपिकाची टेस्ट ही सिटी हॉस्पिटलमध्ये न करता आदित्य हॉस्पिटलमध्ये करावी. आणि हे ऐकून शिंदे वकील आणि दीपाला दोघांना पण खूप मोठा धक्काच बसतो. मात्र त्यानंतर शिंदे वकील म्हणतात की ठीक आहे, आपण आदित्य हॉस्पिटलमध्येच DNA टेस्ट करूया. आणि ते दोघे पण तेथून निघून जातात. त्यानंतर कार्तिक हा आयशाला विचारतो, मला एक कळत नाही आहे, पण आदित्य हॉस्पिटलचा आग्रह का केला? तिथे पण टेस्ट केली असती तर चाललं असतं. वर आयशा म्हणते, कार्तिक तुला कळत का नाही? आदित्य हॉस्पिटलमध्ये टेस्ट केल्यामुळे सर्व काही आपल्या हातामध्ये राहील. एनिवे तुला काही याने फरक पडत नाही ना, मग तू यामध्ये लक्ष घालू नकोस. तर कार्तिक म्हणतो, तरी आयशा त्याला बोलू न देता, की घाडगे वकील जे काही करत आहोत आपल्या दीपिकासाठी, दीपिका ही कायमची आपल्याकडे राहावी म्हणून, आणि त्यामुळे तू माझ्यावर विश्वास ठेव. आणि त्यावर कार्तिक देखील हो म्हणतो. दुसरीकडे साक्षी दीपा आणि शिंदे वकिलांना म्हणते, DNA टेस्ट ही कुठल्याही हॉस्पिटलला केली तर त्याने काय फरक पडतो? कार्तिक आणि आयशाचा यामध्ये नक्कीच काहीतरी डाव असेल आणि ते हॉस्पिटल त्यांचेच असल्यामुळे ते सेफ पण वाटत असेल. रिपोर्ट सुद्धा आधी त्यांनाच मिळतील. आणि त्यावर दीपा म्हणते, जे ते रिपोर्ट्स चेंज सुद्धा करू शकतात. त्यावर साक्षी म्हणते, हो ना, म्हणूनच त्यांनी आदित्य हॉस्पिटलचा आग्रह केला असेल. त्यानंतर दीपाला घाडगे वकिलांचे बोलणे आठवते. साक्षी आणि शिंदे वकिलांना म्हणते, तर मला कळते की घाडगे वकील मला असे का म्हणाले होते. त्यांनी मला सांगितले होतं तर रिपोर्ट जुळले नाहीत माझा प्रॉब्लेम होईल, त्यामुळे मी ही DNA टेस्ट करूच नये. आणि त्यावर साक्षी म्हणते, त्यांना सर्दी वाचून खोकला घालवायचा होता आणि रिपोर्ट्समध्ये फेरफार केली. माझी दीपिका ही मला कधीच मिळणार नाही आणि ते हॉस्पिटल तर कार्तिकचेच आहे, त्यामुळे त्याला रिपोर्टमध्ये फेरफार करणं अगदी सोपं आहे. खूपच नाराज झालेली असते. साक्षी तिला म्हणते, दीपा तू बिलकुल घाबरू नकोस. ते हॉस्पिटल जसे कार्तिकचे आहेत तसंच तुझ्या सासूचं देखील आहे. त्या तर तुझ्याच बाजूने आहेत, पण त्यांची मदत नक्कीच घेऊ शकतो. दीपा म्हणते, नाही, तुम्ही बघितलं ना, ती साक्ष दिली होती त्याचा सुद्धा उपयोग झाला नाही. इतकं सोपं नाही आहे. साक्षी म्हणते, त्या तर तुला कधीही आणि कशी पण मदत करायला तयार आहेत. म्हणते, मला आता त्यांचे कुठलेही उपकार नको आहेत. मला त्यांनी केलेल्या मदतीचं खूप ओझं वाटत आहे. साक्षी म्हणते, दीपा आता हा विचार करण्याची सध्या वेळ नाही. आता आपल्यासाठी दीपिका महत्त्वाची आहे. त्यावर दीपा म्हणते, दीपिका तर महत्त्वाची आहेच, तर ही वेळ आपल्यावर सौंदर्य इनामदारमुळेच आली आहे. त्याच्यामुळे माझी दीपिका ही माझ्यापासून दुरावली. साक्षी म्हणते, मान्य आहे दीपा, त्यांची खूप मोठी चूक झाली, मात्र त्या आता आपल्याला मदत करायला तयार आहेत. मग आपण त्यांची मदत ही नक्कीच घेऊया. त्यांना एक संधी तरी दे. त्यावर दीपा ही काहीच उत्तर देत नाही. दुसरीकडे सौंदर्या ही खूपच टेन्शनमध्ये असते. ती ललितला विचारते, आज DNA टेस्ट आहे, सर्व काही व्यवस्थित पार पडेल ना? त्यावर ललित हा तिला समजावत म्हणतो, तू नकोस काळजी करू सौंदर्या, सर्व काही ठीक होईल. तो रिपोर्ट यायला 1-2 दिवस लागतील, त्यामुळे तू आता डोकं धरून नको बसूस. आणि तितक्यामध्ये सौंदर्याला दीपाचा फोन येतो. सौंदर्या ही दीपाला विचारते, झाली का ग DNA टेस्ट? दीपा सांगते, नाही, आज DNA टेस्ट नाही होऊ शकली. तिचे बोलणे ऐकून सौंदर्या आणि ललित दोघांना पण खूप मोठा धक्काच बसतो. दीपा सौंदर्याला हॉस्पिटलमध्ये घडलेला सगळा प्रकार सांगते. दीपा म्हणते, मला असं वाटते. तेव्हा सौंदर्या म्हणते, तुला जे वाटते ते बरोबर आहे. मध्ये कार्तिकचे काहीच म्हणणे नसणार, मात्र आयशाने मुद्दामूनच ऑब्जेक्शन घेतले असणार. नंतर दीपा म्हणते, हो, हॉस्पिटलमध्ये आयशाच बोलत होती. कार्तिक हा फारसा काहीच बोलला नाही, पण त्याला तिच्या गोष्टी मान्य होत्या. तर सौंदर्या म्हणते, ठीक आहे, आपण भेटून बोलूया, मी येते तुला भेटायला. तर दीपा हो म्हणत फोन ठेवून देते. त्यानंतर ललित हा सौंदर्याला विचारतो की नक्की काय झाले आहे, DNA टेस्ट ही का नाही होऊ शकली? त्यावर सौंदर्या ललितला सांगते की ती आयशा काहीतरी बोलत आहे. त्यांनी सिटी हॉस्पिटलमध्ये DNA टेस्ट करायला नकार दिला. ही टेस्ट आपल्या हॉस्पिटलमध्येच करायची आहे. आयशा मुद्दामून हा सगळा खेळ खेळत आहे. ती आयशा स्वस्थ बसणार नाही, मला ही माहिती होतं. म्हणूनच सकाळपासून मला खूप अस्वस्थ वाटत होते. जी मला भीती होते तेच घडलं. दुसरीकडे कार्तिक आणि आयशा हे घाडगे वकिलांना म्हणतात, आदित्य हॉस्पिटलमध्ये टेस्ट होत आहे तर खूप चांगलं आहे,
पण आता पुढे काय करायचं ते ठरवावे लागेल. आयशा म्हणते, मी सर्व काही सेट करून ठेवले आहे, तुम्ही काळजी करू नका. तर कार्तिकला यामधील काहीच माहिती नसतं. म्हणतो, पुढे काय करायचं म्हणजे? आणि तू नक्की काय सेट केले आहे आयशा? आयशा म्हणते, आम्ही वेगळ्या गोष्टीबद्दल बोलत आहे कार्तिक. तेच तुला विचारत आहे ना, तुम्ही कशाबद्दल बोलत आहे ते मला सांगा. आयशा म्हणते, तुला त्याने काय फरक पडतो कार्तिक? आणि त्यामुळे कार्तिक हा खूप चिडतो. मला काय फरक पडतो याचा अर्थ म्हणजे माझ्या हॉस्पिटलमध्ये ही टेस्ट होत आहे. घाडगे वकील कार्तिकला म्हणतात की तुम्ही सारखं मध्ये का बोलत आहात? तुम्हाला तुमच्या मुलीची कस्टडी नको आहे का? कार्तिक हा घाडगे वकिलांना म्हणतो, तुम्ही काय बोलत आहात? मला माझ्या मुलीची कस्टडी हवी आहे, म्हणूनच हे सर्व काही चालू आहे ना. त्यावर घाडगे वकील कार्तिकला म्हणतात, मी तुम्हाला आधीच सांगितले होते की तुमची केस ही वीक आहे, फक्त तुमच्यासाठी मी ही केस लढत आहे. आणि त्यानंतर घाडगे वकील हे तेथून निघून जातात. तर कार्तिक हा आयशाला विचारतो, यांचा नक्की काय प्रॉब्लेम आहे? हे दरवेळी असे का करत आहेत? तर आयशा ही कार्तिकला शांत राहायला सांगते. तर आयशा म्हणते, तर आता कुठलाही विचार करू नकोस, उद्या फक्त तू दीपिकाला घेऊन हॉस्पिटलमध्ये ये. दुसरीकडे श्वेता ही सनीभाईला सांगते, ते आमच्या हॉस्पिटलमध्ये दीपा आणि दीपिकाची DNA टेस्ट होणार आहे, त्यासाठी तुला दुसरे ब्लड सॅम्पल अरेंज करायचे आहे. ते ब्लड सॅम्पल तू आदित्य हॉस्पिटलमध्ये घेऊन ये. आतमध्ये अदलाबदली कशी करायची ते मी बघेल. आणि त्यावर सनीभाई देखील हो म्हणतो. तितक्यात श्वेता ही फोन ठेवते आणि समोर असलेल्या सौंदर्याकडे तिचं लक्ष जातं. ती समोर पाहून सौंदर्याला श्वेता ही खूपच घाबरते. तर सौंदर्या ही श्वेताला विचारते, तू कोणासोबत फोनवर बोलत होतीस? मिसेस देवकुडेशी का? त्यावर श्वेता म्हणते, हो, मी मम्माशीच बोलत होते. सौंदर्या तिला विचारते, मग काय म्हणत होत्या त्या? ती माझ्या तब्येतीची चौकशी करत होती. सौंदर्या ही तिला हसून विचारते, तू हॉस्पिटल वगैरे का बोलत होतीस? त्यावर श्वेता सांगते की मम्मा मला विचारत होती, तू हॉस्पिटलमध्ये चेकअपसाठी कधी जाणार आहेस? त्यावर सौंदर्या विचारते, मग तू कधी जाणार आहेस? श्वेता सांगते, उद्या. सौंदर्या तिला म्हणते, नको जाऊस, तुझ्या चेकअपची सर्व व्यवस्था मी घरीच करते. आणि त्यामुळे श्वेता ही खूपच घाबरते. ती म्हणते, नको मम्मा, मी हॉस्पिटलमध्येच जाऊन येते. आणि तुम्हीच तर मला नेहमी सांगता ना काळजी घे म्हणून. मग आता मी काळजी घेत आहे ना, आणि त्यात देखील तुम्हाला प्रॉब्लेम आहे. नको घेऊ का मी काळजी? त्यावर सौंदर्या म्हणते, काळजी तर घ्यायलाच हवी. श्वेता, माझ्या ज्यूसची वेळ झाली आहे असे म्हणत पटकन तेथून निघून जाते. सौंदर्या ही मनाशी म्हणते की मला वाटलंच होतं, तिच्या डोक्यामध्ये नक्कीच काहीतरी शिजत आहे. माझ्याच घरात सुरुंग आहे, स्फोट होण्याआधी काहीतरी करायला हवं. दुसरीकडे कार्तिकी ही शाळेमधून घरी आल्यानंतर दीपाला विचारते, तू टेस्ट करायला गेली होतीस ना, मग आता सगळ्यांना कळलं का दीपिका ही माझी बहीण आहे ते? आणि दीपा तिला त्यावर समजावत म्हणते, टेस्ट केल्यानंतर लगेच रिपोर्ट नाही येत आणि आज टेस्ट तर होऊच शकली नाही. त्यावर कार्तिकी विचारते, पण का? दीपा ही तिला सांगते, तू या गोष्टींकडे लक्ष देऊ नकोस कार्तिकी. पण कार्तिकी काही ना काही दीपाला प्रश्न विचारतच राहते. त्यानंतर दीपाला तिच्या डोहाळे जेवणाच्या दिवशी घडलेला सगळा प्रकार आठवतो. नंतर कार्तिकी ही दीपाला विचारते, दीपिका आपलीच आहे हे कळेल ना सर्वांना? त्यावर दीपा म्हणते, हो, तुम्ही कितीही गडबड करण्याचा प्रयत्न केला तरीही सत्य काय ते सर्वांसमोर येणारच. दुसरीकडे दीपिका ही कार्तिकला सांगत असते, डॅडा मला हॉस्पिटलमध्ये यायला भीती वाटत आहे. कार्तिक हा तिला समजावत म्हणतो, ही झाले तरी तुला बेटा ही टेस्ट करावीच लागेल. त्यावर दीपिका ही नाराज होत म्हणते, पण कशासाठी करायची आहे ही टेस्ट? मला तर सर्दी खोकला ताप काहीच नाही. कार्तिक दीपिकाला म्हणतो, ही होत नसलं तरी आपण रेग्युलर चेकअप करायलाच हवं. दीपिका कार्तिकला म्हणते, मग आपण कार्तिकीचे पण चेकअप करूया ना. कार्तिक म्हणतो, दीपिका तू उगाच काहीतरी हट्ट करू नकोस, आणि तुझा माझ्यावर विश्वास नाही का? त्यामुळे दीपिका ही कार्तिकला विचारते, डॅडा मला काही झाले आहे का? त्यावर कार्तिक म्हणतो, दीपिका तुला काहीच झालेलं नाही, तरीही तुला ही टेस्ट करावीच लागेल. त्यावर दीपिका कार्तिकला विचारते, टेस्ट करायची म्हणजे नक्की काय करायचे? त्यावर कार्तिक सांगतो की डॉक्टर तुझं ब्लड घेणार, एक्झामिन करणार आणि त्यानुसार रिपोर्ट येणार. तर दीपिका म्हणते, यासाठी मला सुई टोचून घ्यावी लागेल? तर कार्तिक म्हणतो, हो, मी असेल त्यावेळेस तुझ्यासोबत, त्यामुळे तू काळजी करू नकोस दीपिका, फक्त तू आता नाही म्हणू नकोस. आणि त्यावर दीपिका हो म्हणते. दुसरीकडे सौंदर्या ही दीपाच्या घरी येते आणि ती दीपाला सांगते, तुझी शंका ही अगदी खरी होती. तुझी DNA टेस्ट ही आदित्य हॉस्पिटलमध्ये करण्यामागे खूप मोठा प्लॅन आहे. आणि ते ऐकून दीपा ही खूपच घाबरते. आणि येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत, त्या हॉस्पिटलमध्ये दीपा आणि दीपिकाची DNA टेस्ट होते. श्वेता ही सनीभाईला सांगते, तुझे ब्लड सॅम्पल आणले आहे, हॉस्पिटलमधील गणेश नावाच्या व्यक्तीला दे. अनेक अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.